त्या तात्याला इकडे बोलून आण. बघू काय माहिती आहे त्याला. जर नाही आला तर त्याचा पाप सुद्धा येईल. आता बाळाला काय चाटायचं आहे का? तेव्हा आला नाही तर मग काय करू असंही सर. अरे पण काय येणार नाही तो. होय एकदा बाळूकड जर कुणी गेलंच म्हणून समजायचं. तो पुण्यांदा आपल्याकडे येत नाही. तू त्याला सांगून तर बघ. नाही आला तर तूच माहिती काढून आण. बरं विचारतो. जा आणि मंगळू गावात अजून कुणाला काही माहित असेल तर बाळ्याची माहिती काढ. जा. देवी आहे. अगं काय परीक्षा बघतेस माझी? तुझ्या भक्ताचे हाल तुला दिसत नाही? त्या बाळूने तुझ्या देवप्पाला गावाबाहेर काढले. कुठे गेलाय मला सुद्धा माहित नाही. त्या बाळ्यापर्यंत सुद्धा मला पोहोचता येत नाहीये. देवी आई अगं काहीतरी कर. कर काहीतरी. आया बाळू मामा कुठे गेला आहेत? गेला. मेंढ्या घ्यायच्या आहेत ना व. कुठनं खो डोसक्यात भरला आहे काय ठाव. गावात गेला होता. कुणीतरी डोसक्यात घातला असेल. म्हणला असेल भनीच्या मेंढ्या किती दिवस सांभाळतो, आता सौताच्या मेंढ्या घे. घरच्यांनी बी सांगितलं असं. काय सांगावं आता. घेऊ दे घेऊ दे. मेंढ्या घ्यायच्या आणि सांभाळायच्या एवढं सोपं असतंय वय. खरंच ती मेंढ्या घेऊन आलं तर? आलं तर काय येऊ दे की. बघूया किती दिस करतोय ते. आज पतूर हातात घेतलेलं एक काम पुरं नाही केलं त्यानं. आता बघू काय करतोय. सांगते काहीतली बी गोरं राखायची आहेत. हे बघ राखली राखू दे नाहीतर मी हाय खमकी. काय फरक पडत नाही मला. बघू काय होतंय. त्याच्या घरचा पोशिंदा मेंढर राखतोय. बाळप्पाच्या नावानं तरंग भलं. त्रैलोक्याचा बाप राखितो या मेंढर. हे पाय पिट राणीवनी चढतो या डोंगर. हे त्रैलोक्याचा बाप राखितो या मेंढर. पाय पिट राणीवनी चढतो या डोंगर. दुःख दूर साराया आला बघा ताराया. उधळून आभाळी पिवळा भंडार. बाळू मामा मल्हार. बाळू मामा मल्हार. सांग भले. बाळू मामा मल्हार. बाळू मामा मल्हार. बाळू अरे हायस कुठे? दादा नाहण्या हाय की इथंच आहे. अरे गंगूताईकडे गेलास त्यानंतर दिसलाच नाहीस की रे. अरे वाईच काम चालू आहे. आयला बरं नव्हतं म्हणून गावाकडे आलो होतो की लागलीच निघालो माघारी. आता काय मेंढ्या चारा आहे का? नाही नव्या मेंढ्या घेतल्या. नवीन मेंढ्या कवा घेतल्या रे? हे काय आत्ताच घेतल्या. गंगूताईच्या मेंढ्या संग आपल्या मेंढ्या घ्या म्हणलं. हे चांगलं केलं बाबा. बरं इजापूरला गेला होताच मेंढ्या चारा आहे असं समजलं. आणि महादून तात्या बी संग होतं. होय मेंढ्यासनी काय हित काय नाही ना म्हणून तिकडे गेलो होतो. अरे हिथं काय नाही. अरे समतीकडे हिरवच आहे की रे. अरे नाण्या मेंढ्यासनी बाबळीचा आणि चिंचचा पाला लय आवडतो. इथं कुठं आहे तो? हा
हे खरं आहे बघ. पण गेला होता आम्हाला का नाही सांगितलं? अरे तुम्ही याल ना याल म्हणून नाही सांगितलं. अरे बाळू, अरे आम्ही बी आलो असतो की रे. आमच्या मेंढ्या काय मेंढ्या नाहीत होय. राहिलं पुण्यांदा जाताना बघू. पर बाळू पुढच्या वेळी नक्की सांगायचं. होय बघू. चला निघतो मी. आणि भेटत जात ना बस बरं वाटतंय. होय चल. नाण्या, अरे आपला बाळू काम करायला लागला की. होय खरं आहे घड्या. ते लगीन झाल्यावर भली भली सुधारत्यात. ते म्हणतात ते काय खोटं नाही बघ. तात्या, अरे तात्या, अरे तात्या. तेव्हा अरे मंगळ काय चाललंय? काय चाललंय? अरे तुझं काय चाललंय? माझं कुठं काय काहीच नाही. अरे कवा धरून आवाज येतोय? ऐकू येत नाही भाई तुला? नाही 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 नाही. काळ बहिरीकडे नेऊन तुझं कान फुकावं लागतं तवा कळन. अरे बाबा खरंच मी माझ्या कामाच्या विचारात होतो रे. कामाच्या? मग अरे अख्खं आयुष्य इकडची चाळी तिकडं तिकडची इकडं करण्यात घालवलं होता आणि आता कामाचं सुचतंय होय तुला? अरे ते पंचा संघ होतं तवा तसं मागायचं. आता पंचाला राम राम ठोकला आहे म्या. पंचाला राम राम ठोकला आणि बाळू पुढे पार लोटांकन घातलं तो. काही कसं बोलतो रे? म्या माझ्या कामात असतो. कोणाकडे करतोस? या बा नाही म्या माझं एकलंच काम करतो. म्हणजे अजून काम करत नाही. म्हणजे आता काम हुडकणार आहे. असं आहे होय? चल मग माझ्या संग. पुढं काळ बहिरीकडं काम देतो तुला. चल. काय काम करावं लागन? अरे त्यांचं कपडे धुवून द्यायचं, हातपाय दाबून द्यायचं, जेवाय वाढायचं बस. असं का? त्यांचं कपडे धुवून द्यायचं, जेवाय वाढायचं. अरे त्या परीस बाळू संग मेंढ्या राखायला गेलेलं काय वाईट आहे? काय 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 बाळू बाळूकडे काय? नाही नाही अरे कुठं काय काहीच नाही. अरे म्हणजे बाळू परीस म्हणजे असं काही नाही, काहीच नाही म्हणलं. अरे तात्या समजा ठावा आहे. त्या बाळू संग तू इजापूरला गेला होता ना? तुला गावातला आम्हाला समजत नाही? अरे नाही 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 बाबा. अरे ते असं मस्करीने म्हणलं मी. असं काही बी नाही रे. नाही तू काहीच सांगू नको. मला तर वाटतं तू बी त्यांच्यातच सामील आहेस. नाही नाही थांब, काळ बहिरीला सांगतो मग बघ कसा मंतर मारतात. अरे नाही बाबा नाही मंगळू. अरे असं काही बी नको करू. अरे मंगळू माझ्याकडे भाकर आहे देऊ का? त्या भाकरीवर जगत नाही म्या. जिलबी जिलबी आहे जिलबी. जिलबी ए मंगळू ए यार थांब ना. हे असं आहे. आता कुठे बाळू संग रांकेला लागल म्हणलं तर हे असं. आता त्या काळ बहिरीनं मंतर फुकला तर पुन्हा लगीन लांबायचं. ए ए मंगळू थांब मी आलो. सत्ते या. अरे खरंच मेंढ्या घेऊन आलास की? होय. अगं मी बोललो होतो की. आम्हासनी वाटलं नुसतं बोलताच आहे तुम्ही. नुसतंच कशा पाय बोलेन. घरगोट ऐकला आणि आणल्यात मी मेंढ्या. जा पूजेचं ताट घेऊन. एवढ्याच मेंढ्या होय? 5 मेंढ्याच्या 1000 मेंढ्या होत्या. हसा हसा. एक दिस रानुमाळ समधीकडं माझ्याच मेंढ्या फिरताना दिसतील तुम्हाला. होय बाबा, असं झालं तर चांगलंच आहे. पर एक सांगू का? सांग की. माणसानं हातरून बघून मग पाय पसरायचं असतात. अगं हांतरून बी लय मोठा आहे ना पांघरून भी. बर तू असं आदनं म्हणणं काय बाय बोलत असतोस? तुझ्या नादाला कोण लागायचं? हा त्यासने हळद कुकू लाग.